कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवसेना उपनेते विजयराव चौगुले यांना विनंती करतो की आपण या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा द्या। शिवसेना नवी मुंबई आयोजित नगरसेवक अभिनंदन सोहळा शिवसेना पदाधिकारी मेळावा आज ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे ते आमच्या महाराष्ट्राचे युवा नेतृत्व संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमच्या नव्या मुंबईचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक संसदरत्न नरेशजी मस्के साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, सरोज पाटील, शीतल कचरे, सर्व नगरसेवक, दमयंती आचरे मॅडम, अनिकेत म्हात्रे, व्यासपीठावर असलेले सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली। आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं 42 साहेब शिंदे साहेबांची जी प्लॅनिंग होती आणि जी प्रामाणिक इच्छा होती या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये 56 ते 58 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणायचे आणि या नव्या मुंबईवरती शिवसेनेचा भगवा फडकवायचा, हे शिवसेनेचं स्वप्न या ठिकाणी आमच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी पाहिलं होतं। त्याच्यासाठी आम्ही सर्वजणांनी मेहनत घेतली, सर्व गोष्टी झाल्या। या ठिकाणी व्यासपीठावरती काही आमचे ज्येष्ठ नगरसेवक या ठिकाणी MK मडवी असेल, सोमनाथ असेल, औटी असेल, नामदेव भगत असेल, या ठिकाणी काशीनाथ पवार असेल, मांडवे असेल, असे जे सिटिंग नगरसेवक 10-12 लोक पडले। आम्हाला वाटलं नव्हतं की या पद्धतीने आमच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांचा पराजय होईल आणि आम्ही सत्तेपासून लांब राहू। सत्ता म्हणजे काही सर्वस्व नसते। एवढ्या कालखंडामध्ये शिवसेना या ठिकाणी फुटली, 2 नगरसेवक होते, 2चे 17 झाले, 17च्या नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 32 झाले। आता यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, नरेश मस्के साहेब असतील, आज 42 पर्यंत आम्ही पोहोचलो। हे महाराष्ट्रामध्ये ह्यांना दिलेली आम्ही चपराकच आहे। नवी मुंबई म्हणजे खासदार साहेब, नवी मुंबईचे हे लोकशाहीचं दालन असायला पाहिजे। नवी मुंबई महानगरपालिका ही लोकशाहीचे दालन असायला पाहिजे, पण आजकाल ही नवी मुंबई महानगरपालिका एक हुकुमशाहीची दालन असल्यासारखं या नवी मुंबई महानगरपालिकेचं चाललेलं आहे। आम्ही बोलतो, कधी आता पण बोललो की नगरपालिका यांच्या बापाचे अशा पद्धतीने हे लोक वागतात, यांचा बिमोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि यांना आम्ही घाबरत सुद्धा नाही। काही त्यांचे पिल्लू बोलले की जनता जनार्दन आमचे बाप आहेत आणि आम्हाला त्यांनी निवडून दिलेलं आहे। अरे तुम्ही जनता जनार्दन तुमचे बाप आहेत म्हणूनच तुम्ही निवडून येता, काही जबलरी करता हे आम्ही सांगायची काही गरज नाही। जनता जनार्दनाच्या जीवावर निवडून येणार तर त्या पद्धतीने वागायला पाहिजे। द्वारकानाथ भोईर साहेब बोलले श्वेतपत्रिका काढणार, एक वो डॉक्टर है और एक ये डॉक्टर है, डिग्री चेक करा। एक तो डॉक्टर जास्त वळवळ करतो की श्वेतपत्रिका काढतो बोलतो। ज्या प्रॅक्टिकली आणि फिजिकली डॉक्टरांनी सांगितलं, एका भाषणामध्ये बोलताना डॉक्टर साहेब बोलून गेले, मी डॉक्टर आहे, मला माहित आहे एवढं वय झाल्यानंतर काय होतं, तेवढं वय झाल्यानंतर काय होतं, या गोष्टी सर्व डॉक्टरांनी समोरासमोर त्या ठिकाणी बोलले गेलेत। श्वेतपत्रिकाला आम्ही घाबरणारे लोक नाही आहेत। भोईर साहेबांनी सांगितलं तसं हे 5 वर्षाचीच कशाला काढता, 25 वर्षाची श्वेतपत्रिका काढा, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन द्या। म्हणजे काय आहे ते काय काळ आणि काय घोर हे सर्व समोर येईल।
या ठिकाणी आम्ही सुद्धा सत्तेत आहोत, या ठिकाणी शिवसेना बीजेपी युतीची सत्ता आहे, म्हणून आम्ही खासदार आपल्या महापौर उपमहापौराची निवडणूक आम्ही बिनविरोध निवडून दिलं. की आम्हाला वाटलं होतं की हे पवित्र दालन याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको आणि प्रेमाने युती, महाराष्ट्रात युती आहे, साहेबांनी सर्वांना सांगितलं युती आहे, तर या युतीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. आम्ही बिनविरोध दिले. आमची अपेक्षा फक्त एवढीच होती की सभागृह हे चांगल्या पद्धतीने चालावं, रडीच्या डावांनी चालू नये. शेवटी सत्तेमध्ये आम्ही सुद्धा आहोत. आमचे नेते, या पक्षाचे मुख्य नेते हे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि नगरविकास खात्याचे नगरविकास मंत्री आहेत. हे सुद्धा त्यांनी समोरच्यांनी विसरू नये. नगरपालिका ही नगरसेवक नगरविकासाच्या अंडरच येते, हे पण त्यांनी बघून चालायला पाहिजे. या ठिकाणी झालं, चाललंय. एक झाल्या, 2 मिटिंगी झाल्या, ज्या काय करायच्या ज्या गोष्टी झाल्या त्यांनी करायचं ते केलंच. पण आम्ही पण स्वस्त बसणार नाही. आणि आम्हाला या ठिकाणी ज्या पद्धतीने जी दादागिरी चालली, नगरपालिकेमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत, पूर्ण त्याचा बिमोड करायचा आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भगवं या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचं. एकनाथ शिंदे साहेबांची ताकद दाखवायची, खासदार श्रीकांत शिंदेची ताकद दाखवायची, नरेश म्हस्केंची ताकद दाखवायची. आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नाहोत. भरपूर कामं साहेबांनी केले, गावगावठाणाचे कामं केले, या ठिकाणी वेगवेगळी कामं केली. यांच्यासारखे सिडकोने दिलेला प्लॉट टेंडर काढून विकले नाहीये, ह्याची पण इन्क्वायरी आम्ही लावायला लावू. शेवटी एक बोट तुमच्याकडे येईल तर 4 बोट आमच्याकडे सुद्धा जातात, याची गोष्ट ध्यानात ठेवावी. म्हणून आज आनंदाचा दिवस होता. खासदार साहेबांना आम्ही भेटायला गेलो. साहेबांना साहेब बोलू, साहेब तुम्ही एक वेळ द्या इकडे, ते वेळ द्या तुम्ही की नव्या मुंबईत तुम्ही पाऊल ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी भरपूर ऑपरेशन करायचं, तर तुम्ही प्रॅक्टिकली डॉक्टर आहात, तुमची डिग्री ही डॉक्टरची तुम्हाला मेडिकलच्या माध्यमातून भेटलेली आहे, तेव्हा तुम्ही या इकडे. तुम्ही आज आलात, आम्हाला सर्वांना आनंद झाला, सर्वांचा सन्मान केलात, त्याबद्दल आम्हाला आनंद झाला. असाच वेळ, अशीच नवी मुंबईवरती तुमचं लक्ष असू द्या. 1 महिना नाही, 2 महिना नाही, 3 महिन्यामध्ये एखाद दिवस तरी आमच्यासाठी द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौगुले साहेब. या कार्यक्रमाचं आयोजन तुमच्या मार्फत झालं. चौगुले, विजय चौगुले काय चीज आहे त्या महासभेमध्ये तुम्ही दाखवून दिलं. त्यामुळे शिंदे साहेबांनी तुमची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. आणि यानंतर मी विनंती करतो, डॉक्टर साहेब आम्ही भाग्यवान आहोत. खासदार कधी मानतच नाही. कार्यकर्त्यासारखं पहिल्या रिंगमध्ये उचलून फोन सामान्य कार्यकर्ता काम करणारा हा व्यक्ती. आणि खरोखर नवी मुंबईची शिवसेना आम्ही भाग्यवान आहोत, असे खासदार आम्हाला मिळालेले आहेत. आणि त्या खासदारांचं या ठिकाणी मी विनंती करतो सन्माननीय नरेश म्हस्के साहेब यांना की त्याने या नवी मुंबईतील सर्व आजी माजी नगरसेवक शिवसेना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा द्याव्या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या विजयी उमेदवारांच्या सत्काराकरता आणि त्याचबरोबर थोड्याफार मतांनी फरकांनी पराभूत झालेल्या आमच्या वीरांना प्रोत्साहन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके संसदरत्न खासदार की ज्यांची दखल हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब वारंवार घेतात, ते त्यांना भाऊ म्हणून हाक मारतात
असा आपला हा भाऊ डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांनंतर या हिंदुस्थानातील तमाम शिवसैनिकांचा आधारस्तंभ असे डॉक्टर श्रीकांत शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी खास करून या नवी मुंबईकरांतर्फे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना उपनेते विजयजी चौगुले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक, मग ती लोकसभेची असो काही आता झालेली नवी मुंबई महानगरपालिकेची असो, असे दोन एक कट्टर आणि मेहनती उपनेते आम्हाला लाभलेले आहेत. त्यापैकी विजयजी चौगुले आणि आमचे विजयजी नाटा साहेब. ही निवडणूक महानगरपालिकेची लढताना खऱ्या अर्थाने मला ज्यांनी साथ दिली, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मेहनतीने ही निवडणूक मला पळताना माझ्यासोबत जी मंडळी होती, त्यापैकी आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर आणि किशोरजी पाटकर. त्याच जोडीने महिला आघाडीची साथ मिळाली. महिला आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा संघटक शीतलताई कचरे आणि सरोजताई पाटील गेले वर्षभर ज्यांच्या उपस्थितीमध्ये युवा सेनेचा प्रवेश झाला. आमचा अनिकेत म्हात्रे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असतील, त्यांच्या सोबतीने मग ममित असेल आणि साईनाथ असेल, जी मंडळी आमचा कुलकर्णी असेल, की युवा सेनेची ताकद या नवी मुंबईमध्ये उभी केली. असे जे जिल्हा प्रमुख आमचे अनिकेत म्हात्रे, ज्या वरिष्ठ मार्गदर्शकांनी ही निवडणूक लढण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले, त्यापैकी MK मडवी असतील, शिवराम पाटील असतील, सुरेश कुलकर्णी असतील, रमाकांत म्हात्रे असतील, विलास भोईर असतील, अविनाश लाड असतील, आमचे दोन्ही शहर प्रमुख विजयजी माने, मनोजजी हळदणकर आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व विजयी उमेदवार आणि त्याचबरोबर थोड्याफार फरकाने, थोड्याफार आमच्या चुकीने जे पराभूत झालेले आहेत ते आमचे सगळे वीर शिवसैनिक, या सगळ्यांना हा नरेश मस्के नमस्कार करतो. आज या ठिकाणी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 42 जागा आम्ही निवडून आणलेल्या आहेत. एकनाथ साहेबांचा आशीर्वाद, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि या शिवसैनिकांची प्रचंड मेहनत यावर या 42 जागा निवडून आणलेल्या आहेत. थोड्याफार जागा 3-4 पॅनल, काही थोड्याफार आमच्या चुका असतील, थोड्याफार जे आपल्याला मराठी शाहीला जे पाठीत खंजीर खुपसण्याचं जो शाप आहे त्याच्यामुळे असेल, आणि थोड्याफार जागा, मी म्हणतो जास्तीत जास्त जागा सत्तेचा गैरवापर या नवी मुंबईत केल्यामुळे, दादागिरी, पोलिसांचा बळजबरीपणा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसैनिकांना जो छळण्याचा प्रकार केला आणि त्यामुळे आमच्या काही थोड्याफार जागा गेल्या. नाहीतर या नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाच होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूनी या नवी मुंबईकर जनतेने कौल दिलेलाच आहे, यात कुठलाही प्रश्न उरत नाही. आज या ठिकाणी खासदार साहेब, काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. आम्हाला खूप छळलं या निवडणुकीमध्ये. आम्ही या महाराष्ट्रात सत्तेवर आहोत, परंतु नवी मुंबईत आम्हाला कुठेतरी वाटलं की आम्ही सत्तेत नाही आहोत का, अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न या नवी मुंबईत करण्यात आला. काही गोष्टी तुम्हाला
मी कानावर घालतो. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आम्ही युतीचा धर्म पाळला. आम्ही महापौर उपमहापौर बिनविरोध त्या ठिकाणी निवडून दिले. आमच्या उमेदवारांनी आमचे अर्ज मागे घेतले. परिवहन समितीच्या निवडणुका होत्या. आमचे सर्व परिवहन समितीचे ज्यांना उमेदवारी दिलेले सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला एक नियम, जो 31 चा जो कायदा आहे 2006 मध्ये जी सरकारने अमेंडमेंट केले, 2006-7 ला तो अंमलबजावणी झाली आणि त्यापासून जो कायदा आहे परिवहन समितीच्या निवडणुका या संख्याबळावरती या सदस्य निवडले जातात. आतापर्यंत मुंबई महापालिका असू द्या, ठाणे महानगरपालिका असू द्या, कल्याण महानगरपालिका असू द्या, संभाजीनगर महानगरपालिका असू द्या, नागपूर महानगरपालिका असू द्या, सर्व ठिकाणी संख्याबळावरती सदस्य नेमले गेले. तो कायदा करण्यामागे हा एकच हेतू होता की सत्ताधारी पक्ष गैरवापर सत्तेचा करणार नाही, सर्व पक्षांना समावेशक प्रतिनिधित्व मिळेल, घोडे बाजार होणार नाही आणि याकरता तो कायदा निर्माण केला. परंतु या महाराष्ट्रामध्ये फक्त नवी मुंबईमध्ये या कायद्याचं उल्लंघन केलं गेलं आणि 12च्या 12 परिवहन सदस्य, मी बीजेपी म्हणणार नाही, या या नवी मुंबईमध्ये बीजेपी नाहीये, नाईक जनता पार्टी आहे. मी नाव घेतो, मी जरी लोकसभेचा शिवसेना भाजपचा युतीचा उमेदवार असेल पण मी घाबरत नाही. पक्षाकरता अशा किती खासदारकी आम्ही सोडून द्यायला आम्ही तयार आहोत. परंतु या नाईक जनता पार्टीने स्वतःचे 12चे 12 उमेदवार चुकीच्या पद्धतीने विजयी म्हणून घोषित केले. या महापालिका सभागृहात आयुक्ताला सुद्धा उत्तर देऊ दिलं नाही. अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर या ठिकाणी होतोय. फक्त आपल्या बाबतच होत नाही असं नाही. या बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मंदाताई म्हात्रे यांनी या नवी मुंबईकरांसाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजी फडणवीस यांच्या कृपेने एक मोठं हॉस्पिटल मंजूर केलं. फक्त हॉस्पिटल नाही, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुद्धा निर्मिती करण्यासाठी भूखंड राखून ठेवला. परंतु संख्याबळ आणि आपल्या सत्तेच्या जोरावरती त्याला सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न त्या महासभेत केला गेला, त्याला विरोध केला गेला. परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांचं मी खास करून अभिनंदन करेल, आभार मानेल नवी मुंबईकर जनतेतर्फे. आज जो हिंद की चादर या कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मंदाताई जे घेत असले, जे सुरू करत असतील हॉस्पिटल आहे, ते नवी मुंबईत होणार ही घोषणा केली. म्हणून शिवसेनेतर्फे आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो. गोरगरीब जनतेच्या करता, गोरगरीब रुग्णांकरता हे भलं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी होतंय आणि मंदाताई त्यासाठी पुढाकार घेतात. एकनाथ शिंदे साहेबांनी तो हॉस्पिटल मंजूर केलेला आहे. काही नतद्रष्ट मंडळींनी त्याला विरोध केला, परंतु आता हॉस्पिटल त्या ठिकाणी होतंय आणि शिवसेना पूर्णपणे मंदाताई म्हात्रे यांच्या पाठीशी उभी राहील, त्या हॉस्पिटलच्या पाठीशी उभी राहील असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. आणखी एक नवीन नियम, एक कमिटी नेमले म्हणे. या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचा कुठलाही प्रस्ताव आणायचा असेल, प्रशासनाचा कुठलाही प्रस्ताव आणायचा असेल तर तो त्या कमिटी समोर जाणार. ती कमिटी ठरवणार की महासभेत तो प्रस्ताव आणायचा की नाही. हे काय चाललंय? ही कुठली लोकशाही आली? पण मला या ठिकाणी सांगायचं आहे, या मतदारसंघाचा खासदार नरेश म्हस्के आहे, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. आम्ही दोघंही महानगरपालिकेचे नियम कोवळून प्यायलेलो आहेत. आमच्या साथीला
डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत. अशा पद्धतीने जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आम्ही बसून पण देणार नाही. तुमच्या खुर्च्या आहेत ना, जो टांगा पलटी म्हणतो ना, ती खुर्ची पलटी करून टाकू. हा खासदार त्यांचं नेतृत्व या सर्व नगरसेवकांचं करेल आणि शिवसैनिकांची ताकद काय असते ना, तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. तुम्ही आमच्या श्रीकांत शिंदेवरती टीका केली. अहो 3 वेळेचे खासदार आहेत ते, कधी पराभव स्वीकारला नाही त्यांनी. तुम्ही त्यांना चॅलेंज करता. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना विचारा, अमित शाह साहेबांना विचारा, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांना विचारा, श्रीकांत शिंदे हे व्यक्तिमत्व काय आहे. ज्याला हिंदुस्थानचे पंतप्रधान भाऊ बोलतात त्यांचा तुम्ही टांगा पलटी करण्याची भाषा करता. अहो तुमचा टांगा किती वेळा पलटी झालाय हो, जरा सांगा तुम्ही. तुमचा पराभव किती वेळा झालाय. तुमच्या घरात पराभव ज्यांनी स्वीकारलेला आहे ती किती माणसं आहेत आणि तुम्ही कोणाचा टांगा पलटी करण्याचा. नरेश म्हस्के सोडा हो, नरेश म्हस्के हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. नरेश म्हस्के तुम्ही माझं काहीतरी उलटं कराल, लोकसभेला माझं काम करणार नाही, ही भीती कधी बाळगत नाही. पक्षापुढे खासदारकीचा आम्ही असं पाणी सोडण्यासाठी तयार आहोत. प्रथम माझा शिवसेना पक्ष आणि नंतर सगळी खासदारकी आणि आमदारकी. या मतदारसंघात, ऐरोली मतदारसंघात जवळजवळ 27 नगरसेवक, 28 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. खासदार साहेब, आम्ही युतीच्या बैठकीला बसलो. 20 जागा घ्यायच्या तर घ्या. आम्ही जाणार नव्हतो, पण एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आपण युती धर्म पाळला पाहिजे. 20 जागा घ्यायच्या तर घ्या, नाही तर आम्हाला युतीची गरज नाही. आणि ज्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केलं तो माझा मित्र आहे. पूर्वीच्या शिवसैनिकापासून त्यांच्या सोबत मी राहिलेलो आहे. त्या व्यक्तीने भाषा केली 10 पण जागा तुमच्या निवडून येणार नाहीत. मी खास करून आकाश मडिव यांचं अभिनंदन करतो. 2 वेळा त्या व्यक्तीला त्यांनी पाडलाय. तुमच्या 10 पण जागा निवडून येणार नाही. युतीच्या मीटिंगमध्ये बोलले शिवराम शेठ, ते ह्यावेळी पण पराभूत झाले. आमच्या आकाश मडिवनी 2दा त्याला पाडलं. त्यामुळे ह्यांची जी योग्यता आहे ना, ती ह्यांनी समजून घ्यायला पाहिजे. या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीत काम करताना शासनाने जे काय पोलिसांनी मला बंदोबस्त दिला होता, परंतु वेगळा एक माझ्या पाठीमागे 2-4-10-12 गाड्या असायच्या. नरेश म्हस्के 3:30-4 वाजेपर्यंत प्रत्येक वॉर्डात जायचा. तिथपर्यंत माझ्या पाठीमागे गाड्या फिरायच्या. कशासाठी फिरायच्या काय मला माहिती नाही. मला आनंदनगर चेक नका क्रॉस केला की गाड्या त्या परत जायच्या. खास फुकटचा बंदोबस्त मला त्यांनी दिला होता. नरेश म्हस्के काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, काय आम्ही घाबरत नाही. त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या मागे एकनाथ शिंदे साहेब आहेत. आमच्या मागे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे, तो तुमच्या मागे नाहीये. 10 जागा पण निवडून येणार नाहीत, 42 जागा निवडून आल्या. खासदार साहेब, गेले 20 ते 25 वर्ष त्यांची इथे सत्ता आहे. या ठिकाणी आमचे माथाडी कामगार, लो इन्कम ग्रुपच्या सोसायट्या आहेत. मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी मला कळलं की त्या सोसायट्यांमध्ये कंडो नियम म्हणून एक नियम काढलाय. त्यामध्ये पाण्याचं काम नाही, ड्रेनेजचं काम नाही, काही कामं नाही करायची. मी बोललो हे का, तर नाही त्या सोसायट्या आहेत आणि ते म्हाडाच्या सोसायट्या आहेत, त्यांनी सिडकोनी दिलेल्या सोसायट्या आहेत. साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिटिंग लावली, आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला. सर्व सोसायट्यांमध्ये ती कामं सुरू झाली. 25 वर्ष यांना हे लोकांची कामं करता नाही आली. कसली तुमची सत्ता हो. अनेक स्मशानभूमीमध्ये CRZच्या नावाखाली लाईट पण नाहीयेत, रस्ता पण नाहीये. या आमच्या ठाण्यात बघा काय परिस्थिती आहे. आम्ही नियम पाळत नाही हो. वन खात्याच्या ठिकाणी सुद्धा आमच्या स्मशानभूमी आहेत आणि CRZच्या ठिकाणी पण आहेत. अहो कसले नियम, लोकांसाठी कसले नियम पाळता तुम्ही. ही परिस्थिती आहे साहेब. तुमच्या प्रयत्नांनी आज जवळजवळ 500 LED दिवे आपण महानगरपालिकेचा एकही खर्च न करता आपण सोडियम वेपर दिवे, मग स्मशानभूमी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जो CSR आम्हाला उपलब्ध करून दिला त्यातून या नवी मुंबईमध्ये आपण लावलेले आहेत. जवळजवळ प्रत्येक वॉर्डामध्ये
आपण मग गार्डन्स असतील, आउटडोर फिटनेस असतील, अशी सेंटर्स खासदार निधीच्या माध्यमातून आपण उभी केलेली आहेत. कामाचा प्रचंड असा डोंगर एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेने. मला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही भूखंड जर म्हणता, तर आता परवा कोणीतरी एक प्रेस कॉन्फरन्स घेतील, त्यांचं नाव काय? मिरजे. मी पाहिली, मी त्या सगळ्या चॅनलवर पाहिली, सगळ्या छोट्या युट्यूबर्सवर मिरजे. माझं जाहीर आव्हान आहे, माझं खासदार नरेश मस्के म्हणून आव्हान आहे, भूखंडांच्या तुम्ही जर चोरीचा वार्ता करत असाल तर मिरजे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, त्यांनी जे आरोप केलेले आहेत, वन खात्याच्या जमिनी संदर्भात केलेले आहेत, MIDCच्या जमिनी संदर्भात केलेले आहेत, एकेकाळचा तुमचा मित्र होता असं सुद्धा मिरजेंनी सांगितलंय. तर त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याचं उत्तर दस्तूर खुद्द जे नवी मुंबईचे नायक समजतात त्यांनी द्यावं, दुसरं कोणी देऊ नये. मिरजे खोटे आहेत का तुम्ही खोटे? हा सूर्य, हा जयद्रथ. मिरजेंच्या प्रश्नांना उत्तरं, मिरजेंनी केलेल्या आरोपांना उत्तरं त्यांनी देण्याची गरज आहे. आणि तरच तुम्ही खऱ्या अर्थाने नवी मुंबईचे नायक आम्ही समजू. साहेब, आम्ही टीका करणार नव्हतो, पण परिवहन समितीच्या निवडणुकीमध्ये जे काळी कृत्य आपण केलेले आहेत त्यामुळे युतीचा जो धर्म आहे, आम्ही निवडणुका झाल्यानंतर ठरवलं होतं की आपण त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही. परंतु जे काळे कृत्य तुम्ही परिवहन समितीच्या निवडणुकीत केलेलं आहे त्यामुळे आज तुम्हाला तुमच्यावरती आम्हाला आरोप करावे लागत आहेत. आणि ही लढाई आता सुरू झाली, ही लढाई सुरू झालेली आहे. हे लढण्याकरता आमचे सर्व शिवसैनिक, आमचे वीर तयार आहेत. आणि श्रीकांत शिंदे या ठिकाणी आलेले आहेत, ते आमच्या पाठीमागे उभे आहेत. आम्ही कुणाला घाबरणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. पुन्हा एकदा नवी मुंबईकर जनतेचे, आपले सगळ्यांचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने एवढा प्रचंड मताधिक्य आम्हाला मिळून दिल्यातर्फे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री प्रत्येक वेळेला सांगत असतात, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, काम करने वाले का बेटा राजा बनेगा. अशा आमचे ओरिजिनल डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं. आज या नवी मुंबईचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ इथे पार पडला. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन इथे व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व शिवसैनिकांना आणि नवी मुंबईकरांना देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण जो विश्वास दाखवला, हा विश्वासामुळे 42 नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे या नवी मुंबईमध्ये निवडून आले. आज या कार्यक्रमाला माझे लोकसभेतील सहकारी खासदार नरेश मस्केजी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेजी, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईरजी, जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर, सरोजताई पाटील, शीतलताई कचरे, दमयंतीताई, विजयजी माने, मनोजजी हळदणकर, युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, MK मडवी, आत्ताच निवडून आलेले नगरसेवक अरुणा शिंदे, चांदणी चौगुले, जगदीश गवते, रामाशीष यादव, श्वेता काळे, विजय चौगुलेजी, आंग्रे गौरी, चौगुले शुभम, राजू कांबळे, वैशाली पाटील, पूजा पाटील, आकाश मडवी, ऐश्वर्या सोनावणे, मनोज हळदणकर, हेमांगी सोनावणे, ममित चौगुले, अनिता मानवतकर, मंदाकिनी म्हात्रे, चैताली पाटील, अनिकेत म्हात्रे, सौरभ शिंदे, प्रशांत पाटील, दीपाली सकपाळ, वैशाली म्हसकर, शिवराम पाटील, अनिता पाटील, कचरे मॅडम, सांगळे सविता, कविता पाटील, किशोरजी पाटकर, प्रणाली लाड, सोनवी लाड, दिव्या गायकवाड, सविता लगडे, अबोली कुलकर्णी, सुरेशजी कुलकर्णी, चंद्रकांत
आगोंडे, शशिकला आवटे, पूनम पाटील, सरोज पाटील, अमित पाटील, भारती कोळी, स्वीकृत नगरसेवक द्वारकानाथजी भोईर, अंकुश कदम, साहिल चौगुले, सुरेश भिल्लारे या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. आता सगळ्यांची भाषणं जी आहेत या ठिकाणी ऐकत होतो मी की या नवी मुंबईमध्ये कशा प्रकारे निवडणुका लढल्या. पण मला वाटतं या नवी मुंबईमध्ये माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला नवी मुंबईकरांनी 42 नगरसेवक निवडून दिले. मी काही दिवसापूर्वी म्हणालो की 42 नगरसेवक जे निवडून आले आता, पण 42 पेक्षा जास्त नगरसेवक जे आहे ते निवडून आले असते. याच्यामध्ये कोणाचं योगदान जे आहे हे नगरसेवक कमी करण्यामध्ये नाही, आपलंच जे आहे काही नगरसेवक आपली कमी जे आहे, आपण कमी पडलो कुठेतरी म्हणून आपले नगरसेवक जे आहे हे कमी आले. नाहीतर नवी मुंबईकरांनी शिवसेनेला कौल जो आहे हा या ठिकाणी दिला होता. आज जे या ठिकाणी वार्ता करतायत तर त्यांचं काय झालं असतं हे आपल्याला कळलं असतं. पण मला वाटतं आपण याच्यातून शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. कुठे कमी पडलो याच्यावरती आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सगळ्यांनी काम जे आहे ते या ठिकाणी केलं, पण तरी नवी मुंबईकरांनी 42 नगरसेवक निवडून दिले. काही नगरसेवक जे आहे ते आपल्याला वाटले होते आपले सिटिंग नगरसेवक जे आहे ते निवडून येतील, पण आता खासदार साहेबांनी या ठिकाणी सगळा इलेक्शनचा उहापोह या ठिकाणी केला की कशा प्रकारे जे आहे हे निवडणुका या ठिकाणी लढल्या गेल्या. मी तुम्हाला एकच सांगतो, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है, वक्त जरूर बदलेगा. आता शिवसेनेची परिस्थिती अशी आहे, थोड़ा है, थोड़ी की जरूरत है, पण 5 वर्षानंतर हम है, बाकी पाणी कम है, अशी परिस्थिती होणार आहे. तर कोण जे फुशारक्या मारतायत त्यांनी जे आहे जरा निवांत सांभाळून, बरोबर आहे ना चौगले साहेब, थोडंसं भान ठेवलं पाहिजे. एक महानगरपालिकेवरती बसलेत, एक महानगरपालिका ती पण निसटता जिंकली, त्याच्यावरती असं वाटतंय की जग जिंकलं. अरे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेने जी घौडदौड गेल्या 3 वर्षांमध्ये केली, याच्या अगोदर कुठल्याही पक्षाने केली नव्हती. आज तेवढी घौडदौड शिवसेनेने केली. प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये शिवसेना नेण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. 80 जागा विधानसभेमध्ये आपण लढल्या आणि 60 जागा आपण त्या ठिकाणी जिंकलो. हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये जर उठाव केला नसता तर 2024 मध्ये जे आहे दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाले नसते. हे देखील याद ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. 2022 मध्ये उठाव नसता केला की आज काय परिस्थिती असते. नगरपालिका आपण लढलो, नगरपालिकेमध्ये देखील लोकांना वाटलं होतं की काय शिवसेनेची जागा किती येणार.
नगरपालिका आपण लढलो आणि 64 ठिकाणी थेट नगराध्यक्ष जय निवडून आले. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती, कधी शिवसेना निवडून आली नव्हती, तिथे देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले, नगरसेवक झाले. आज शिवसेनेची ताकद जी महाराष्ट्रामध्ये जी आहे 2022 पासून 2025 पर्यंत 3 वर्षांमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रमांक 2 नंबरचा पक्ष जो आहे हा शिवसेना जो आहे हा या ठिकाणी झालेला आहे. हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना आणल्या. लाडक्या बहिणी ज्या आहेत, लाडकी बहीण योजना, आज या महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत या निवडून आलेल्या आहेत. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आज या महाराष्ट्रामध्ये कुठलाही घटक असेल त्या घटकाला न्याय देण्याचं काम शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केलं. वयोवृद्ध असतील, लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, महिलांना बसमध्ये सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल, या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निर्णय जे आहे हे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम देखील शिंदे साहेबांनी केलं. आताच खासदार साहेबांनी या ठिकाणी त्याचा उहापोह केला की गरजेपोटी बांधलेली घरं जी आहेत त्याला नियमित करण्याचं काम हे देखील शिंदे साहेबांनी केलं. गावठाण जो आहे त्याचा प्रश्न देखील मार्गी लावण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. लोक जी आहे गेल्या अनेक वर्ष अनधिकृत घरांमध्ये, धोकादायक घरांमध्ये, इमारतींमध्ये राहत होते, त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी क्लस्टर योजना देखील शिंदे साहेबांनीच या ठिकाणी आणली. त्याचबरोबर आगरी कोळी समाजाने गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्याचं काम, सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचं काम, FSI मध्ये सवलत देण्याचं काम, त्याचबरोबर आत्ताच सांगितलं की गोरगरीब ज्या वसाहतीमध्ये राहतात म्हाडाच्या, तिथे कुठल्या सोयी सुविधा नव्हत्या, तिथे कुठला निधी वापरू शकत नाही, त्याचा देखील निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला. सिडकोच्या वसाहतीमध्ये देखील महानगरपालिकेचा निधी वापरू शकतो हा देखील निर्णय शिंदे साहेबांनी घेतला. त्याचबरोबर ऐरोली काटई टनल असेल, त्याचबरोबर हा अटल सेतू असेल, ही सगळी कामं आपण पाहताय ही शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा या सगळ्या कामांना जे गती आली. 3 वर्षांमध्ये 3 दशकाचं काम करणारा हा मुख्यमंत्री जो आहे महाराष्ट्राला मिळाला आणि गोर गरीब जनतेपर्यंत जो आहे पोहोचवण्याचं, सरकार पोहोचवण्याचं काम, त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं. पण आपण काय केलं, आपण या ठिकाणी काय केलं याचा देखील जो आहे तो आपण विचार केला पाहिजे. आता तर मी काहीतरी नवीनच ऐकलं, सवय काय जात नाही. झाडं म्हणजे डिपार्टमेंटला, मिनिस्ट्रीला झाडं काय म्हणजे पैसे काहीतरी कमी पडत आहेत, तर त्याच्यासाठी आता वन खात्याची जी आहेत सागाची झाडं त्याला तोडायचं म्हणतात आणि त्याच्यातून पैसे घ्यायचे. त्याचबरोबर अजून काहीतरी नवीन ऐकलं मी, ते बिबटे नाही, पहिला अगोदर मला म्हणजे बोकडं सोडा, बकऱ्या सोडा, पण आता नवीन आहे का अजून एक आहे, फळ झाडं वगैरे लावली पाहिजे जेणेकरून जंगलातून जे आहे हे प्राणी, आता बोकडं खाणार का फळं खाणार, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हे पहिलं ठरवलं पाहिजे. आता बिबट्यांना नाही सांभाळता येत, आमच्या वाघांच्या कुठे मागे लागले तुम्ही. पहिले बिबटे सांभाळले पाहिजे, मग हे वाघ इथे बसलेत. कुठले कुठले डायलॉग्स नको उगाचच, माझा काय घेणं ना देणं नाही,
उगाच मला मध्येच खेचतात. मी आपला बरा आहे तिथे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ त्या ठिकाणी. मला उगाच जे आहे या ठिकाणी काय काय माझी करून टाकणार. हा मी बोट म्हणत त्या दिवशी पण म्हणालो, मी गेले एका आठवड्या अगोदर एक त्या दिवशी सगळं सांगितलं मी की एका महानगरपालिकेवरती नाही आमच्या भागात. आमचे वेगवेगळे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ सगळ्या महानगरपालिका आहेत. तिथे जे आहे सगळ्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचे महापौर आहेत, शिवसेनेची सत्ता आहे. आणि युतीचा धर्म आम्ही पाळला. एक हाती सत्ता असून सुद्धा जे आहे हे युतीला जे आहे तडा जाऊ दिला नाही. युतीमध्ये जे आहे त्या ठिकाणी आम्ही महापौर, उपमहापौर जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी केला. कारण की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि तुम्ही कुठे खासदारकीवरती पाणी सोडता वगैरे बोलता. अरे खासदार साहेब, आपण जे काम करताय आणि आपल्या मागे जी आहे ही एवढी तमाम शक्ती जी आहे शिवसैनिकांची आहे. खूप कमी कालावधीमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये चांगलं काम नरेश म्हस्केजी या ठिकाणी करतायत. आणि पहिल्याच वेळेस नरेश म्हस्केंना संसद रत्न पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळाला या लोकसभेमध्ये. आणि त्यांचं परफॉर्मन्स जे आहे हे कोणालाही फर्स्ट टायमरला लाजवेल इतकं चांगलं परफॉर्मन्स जे आहे हे नरेशजी म्हस्के यांचं त्या सभागृहामध्ये आहे. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी काय बोलायची गरज नाही. हमको मिठा सके जमाने में दम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, हम जमाने से नहीं. तर कोण कुठे आता 2029ला कळेल. एकतर तुमच्याकडे ना तर माझ्याकडे, नाहीतर इकडेच. बघा मला वाटतं जेवढं झेपतं तेवढं बोललं पाहिजे. शिंदे साहेब कधी कोणावरती टीका करत नाही, कधी कोणाला उलट बोलत नाही. ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी करतोय मला वाटतं एकदम कोत्या मनस्थितीमध्ये जे आहे जसं कोतं मन असतं की कोणालाच काही मिळालं नाही पाहिजे, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे. युतीचं वातावरण चांगलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकत्र मिळून काम करतायत. चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. चांगलं काम लोकांपर्यंत पोचतंय. सरकारबद्दल चांगली भावना जी आहे लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये युतीमध्ये जे आहे मिठाचा खडा टाकण्याचं काम, तणाव निर्माण करण्याचं काम जे आहे ते काही लोकांनी जे आहे ते केलं नाही पाहिजे. या ठिकाणी इथेच परिवहनचा विषय काढला तुम्ही. या सगळ्या गोष्टीवरती जे आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे. आपण कोणीही जे आहे ते काळजी करायची गरज नाही. या नवी मुंबईमध्ये जे आहे कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही. इथे लोकशाही आहे. लोकशाही, हुकुमशाहीला जो आहे ते या ठिकाणी स्थान नाही. तर आपण सगळ्यांनी जे आहे ते आपलं काम चांगल्या प्रकारे करा. लोकांपर्यंत जा. लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आपल्यावरती. आपल्याला निधीचा विषय असेल, नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे स्वतः उपमुख्यमंत्री मोदी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे शिंदे साहेब जे आहे निधीचा वाटप जो आहे लोकांना, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, कुठल्या पक्षाचा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. कोण कुठल्या पक्षाचा आहे, तू या पक्षाचा आहे, नाही ना तुला निधी नाही देणार, तू शिवसेनेचा आहे तुलाच निधी देतो, तू भारतीय जनता पार्टी नाही तुला निधी देणार, असं नाही केलं. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि आज देखील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असेल, आमदार, खासदार, नगरसेवक जे असेल त्याला जे आहे बघतो करतो नाही, लगेच जे तिथल्या तिथे जे आहे निधी सँक्शन करण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं आणि आज देखील या ठिकाणी करताय. तर आपण कोणी जे आहे ते काळजी करायची गरज नाही. आम्ही सगळे जे आहे आपल्या बरोबर जे आहे ठामपणे जे आहे या ठिकाणी उभे आहोत. शिंदे साहेब आपल्या बरोबर उभे आहे. एवढी मोठी ताकद आपल्या बरोबर उभी आहे तर आपल्याला घाबरायचं जे आहे ते या ठिकाणी कारण नाही. एवढंच या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो.
आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ऐरोली सेक्टर 10 मध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक जे आहे भव्य दिव्य स्मारक हे देखील लवकरच मला वाटतं जागा वगैरे जे आहे सिडकोमधून दिलेली आहे आणि लवकरात लवकर त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी होईल अशी अपेक्षा देखील या ठिकाणी मी करतो. मी खरंच इथे काही टीका वगैरे कोणावरती करायला आलो नव्हतो, पण ज्या परिस्थितीमध्ये आपण जातोय बघा, किती जरी आपल्याकडे किती सत्ता येते सत्ता जाते, सत्ता येते सत्ता जाते, पण सत्तेत राहून सत्ता आल्यानंतर जे आहे लोकांची कामं जी आहे केली पाहिजे, सत्तेची हवा जी आहे ती डोक्यामध्ये गेली नाही पाहिजे. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ग्राउंडवरती राहून जे आहे एक कार्यकर्ता म्हणून, मुख्यमंत्री नाही एक कॉमन मॅन म्हणून त्यांनी काम केलं आणि आज देखील DCM झाल्यानंतर डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून जे काम करतायत एक कार्यकर्ता म्हणून. शिंदे साहेबांचा प्रवास कुठून सुरू झाला? रिक्षा चालक. कुठून? एक रिक्षा चालक, एक शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला एक मुलगा जो आहे आज संघर्ष करून आज बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तालमीमध्ये तयार झालेला एक कार्यकर्ता या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो. ही सोपी गोष्ट नाही. मला वाटतं यासाठीच शिंदे साहेब ज्यांनी पाहिलं शिंदे साहेबांना की आपल्या समोर तर हे शाखा प्रमुख होता, शाखा प्रमुख होता, तर शाखा प्रमुखाचा मंत्री झाला, विरोधी पक्ष नेता झाला, मुख्यमंत्री झाला आणि आज उपमुख्यमंत्री. पण आज आम्ही तिथल्या तिथेच, म्हणून ती असूया जी आहे ती मनामध्ये असेल, पण असू द्या, हम आगे चलते चलेंगे. काम आपण आपलं काम करत राहायचं, जास्त लक्ष जे आहे ते इथे तिकडे आजूबाजूला द्यायचं नाही. शिंदे साहेब नेहमी बोलतात टीकेला जे आहे ते मी कामातून उत्तर देतो. म्हणूनच आज एवढ्या महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जो आहे शिंदे साहेबांवरती आहे. आज देखील प्रत्येकाच्या मनामध्ये देखील शिंदे साहेब जे आहेत त्या ठिकाणी आहेत. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांची लोकप्रियता जी आहे ही एवढी मोठी आहे. तर ज्याला काय असू दे, काय जलन असू दे, काही असू दे, त्यांना काही वाटायचं ते वाटू दे. आपण आपलं काम जे आहे ते करत राहिलं पाहिजे. कुठेही जे आहे ते आपण डिस्ट्रॅक्ट होऊ नये. आपण आपलं काम करा. आपण सगळे लोक जे आहे ते एकत्र मिळून या ठिकाणी काम करू, एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणाऱ्या SRA या नवी मुंबईमध्ये देखील MIDC मधील झोपडपट्टी त्या ठिकाणी SRA योजना लागू करण्याच्या देखील हालचाली ज्या आहेत या मला वाटतं या ठिकाणी सुरू आहेत. आणि बघा कुठला एवढ्या योजना, एवढे लोक आले, वेगवेगळे लोकांसाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शिंदे साहेबांनी केल्या. नक्कीच ही योजना देखील जी आहे स्वतःच्या हक्काच्या घरांसाठी देखील जी आहे ही योजना जी आहे शिंदे साहेब या ठिकाणी करतील असा मला पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे इकडे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. जिल्हा प्रमुखांचे अभिनंदन व्यक्त करतो, उपनेत्यांचे इथे अभिनंदन व्यक्त करतो की आपण जे आहे मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढलात आणि या ठिकाणी 42 नगरसेवक जे आहे या ठिकाणी निवडून आले. पुढच्या निवडणुकीमध्ये 42चे 82 नगरसेवक जे आहे हे या ठिकाणी आपल्याला करायचे. यासाठी आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.